प्रश्न काय आपला आज, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. पुन्हा रॅशनलाइज द डिनॉमिनेटर, पण इथे जर पाहिले तर डबल टर्म आहे, तर याला जर तुम्हाला रॅशनलाइज करायचं आहे तर तुम्हाला काय पाहावं लागते, कॉन्जुगेट पेअर. काय शोधायची तुम्हाला, कॉन्जुगेट पेअर. कशाची कॉन्जुगेट पेअर शोधायची आहे, कॉन्जुगेट पेअर ऑफ कशाची, याची रूट 7 प्लस रूट 2 ची कॉन्जुगेट पेअर काय असणार आहे, ती कॉन्जुगेट पेअर असणार आहे की रूट 7 मायनस रूट 2. तुम्हाला सेम ऍज इट इज लिहायचं आहे, फक्त मिडल साइन काय करायचं आहे, चेंज. आणि या कॉन्जुगेट जी पेअर आहे याने काय करायचं आहे, तुमच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघांना काय करायचं आहे, मल्टिप्लाय. कशाने, रूट 7 मायनस रूट 2 आणि मल्टिप्लाय बाय अगेन रूट 7 मायनस रूट 2. जर न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे, रूट 7 मायनस रूट 2 ऍज इट इज. आणि जर खाली जर पाहिलं इथे ए प्लस बी, ए मायनस बी, म्हणजे तुमचा फॉर्म्युला कोणता लागणार आहे, ए प्लस बी आणि ए मायनस बी इक्वल्स टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा ए प्लस बी ए मायनस बी च्या फॉर्म मध्ये आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहू, म्हणजे काय येणार आहे, रूट 7 चा स्क्वेअर काय पुन्हा मायनस रूट 2 चा स्क्वेअर. तुमचा न्यूमरेटर रूट 7 मायनस रूट 2 ऍज इट इज, 7 चा स्क्वेअर 49 मायनस रूट 2 चा स्क्वेअर 2, म्हणजे काय येणार आहे, रूट 7 मायनस रूट 2 ऍज इट इज. आणि 49 मधून 2 जर गेले तर काय ते 47. हा झाला तुमचा रॅशनलाइज द डिनॉमिनेटर.